एक काय झालो, काल महाराष्ट्राचे अकार्यक्षम मंत्री पालकमंत्री आमचे नितेश राणे यांची एक व्हिडिओ आला समोर, जे वैभव नाईकांवर त्यांनी आरोप केला. खरं म्हणजे हे अकार्यक्षम आहेत याचा दाखलाच खरं म्हणजे त्यांचे भाऊ आमदार निलेश राणे यांनी दिलेला आहे. कुठचंही सिंधुदुर्गामध्ये काम आता जवळजवळ 2 वर्ष झाली आहेत पालकमंत्री होऊन, त्यांना कुठचं ठोस काम या सिंधुदुर्गामध्ये झालेलं आहे ते त्यांनी दाखवावं. खरं म्हणजे कुठचीही कामं, म्हणजे आता हॉस्पिटलची परिस्थिती बघावी, सरकारी हॉस्पिटलची. त्याच्यानंतर पेट्रोल डिझेलचं तुम्हाला माहितीच आहे की सिंधुदुर्गामध्ये सगळ्यात जास्त शॉर्टेज आहे. टुरिस्ट लोक आलेले आहेत पण सिंधुदुर्गात जास्त शॉर्टेज आहे. जिल्हा परिषद शाळा सुरू नाही आहे. त्यानंतर बेरोजगार तरुण आहेत. आणि आताच काढलेला त्यांच्या भावांनी निलेश राणेंनी मुद्दा आहे तो ड्रग्सचा आहे, बनावट दारूचा आहे, गोव्यावर नेलेली दारू आहे. म्हणजे जर तुम्ही म्हणत असाल फडणवीस साहेब जर यामध्ये दोषी नाहीत तर ह्याच्यावरती तुम्ही दोषी आहात. या जिल्ह्याचा पालकमंत्री तुम्ही घेतलेला आहात, तुम्ही ह्याच्यात दोषी होताय. आणि एकही गोष्ट या जिल्ह्यामध्ये सुरळीत नाही आहे ह्याचा दाखला खरं म्हणजे त्यांचेच भाऊ आणि कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी दिलेला आहे. हे अकार्यक्षम मंत्री आहेत. खरं म्हणजे त्यांच्या भावांनी आमच्यावर सुद्धा आरोप केलेला आहे की आमच्यामुळे कुठेतरी तुम्ही निवडून आला वगैरे. खरं म्हणजे ह्या नगरपंचायतमध्ये जेव्हापासून नगरपंचायत झालेली आहे 2002 साली 4 साली तरी नगरपंचायत स्थापन झाली, तेव्हापासून आमचे बंधू वैभव नाईक ज्या मतदारसंघामधून आम्ही निवडून आलो आहे त्या मतदारसंघामध्ये ते नगरसेवक म्हणून 2 वेळा, ते नगरसेवक म्हणून 2 वेळा, आता ही माझी 3री टर्म आहे. त्याच्यानंतर 2014 मध्ये सगळे एकीकडे असताना सुद्धा त्या मतदारसंघामध्ये आम्ही निवडून आलो आहोत. त्यानंतर 2019 मध्ये आम्ही निवडून आलो आहोत. 2014 मध्ये तर मी आणि माझी वहिनी ह्या पण दोघंजण आम्ही निवडून आलो होतो. आणि आम्हाला कोणाची सांगण्याची गरज नाही की ते आम्हाला कोणी निवडून आणा, आमची जनता आमच्यावर आहे. त्यामुळे तिकडच्या जनतेचे मी आभार मानतो की ह्या बिजलीनगर असेल, कनकनगर असेल, नागपूरनगर असेल, इवन शिवाजीनगर, परबवाडी असेल, ह्या भागाने आम्हाला चांगलं भरभरून मतदान दिलेलं आहे, प्रत्येक वेळी दिलेलं आहे. आतापर्यंत आमच्या घराण्याचे असतील किंवा आमचे जे उमेदवार असतील, आता मागच्या वेळी आमचे मुंज पण त्या ठिकाणी निवडून आले होते. त्याच्यानंतर नंदिनी धुमाळे सारखी नवीन उमेदवार त्या ठिकाणी निवडून आली होती आमच्या उभी राहून. म्हणजे आमचं आणि त्यांचं नातं त्या ठिकाणच्या कणकवलीच्या प्रभागाचं एवढं दाट आहे की त्या ठिकाणी आम्ही निवडून गेली 20 वर्ष आमच्या घरातला सदस्य म्हणून निवडून त्या ठिकाणी आम्ही येत आहोत. खरं म्हणजे काही लोक बोलताना सुद्धा बोलून गेली काल की खरं म्हणजे आताची जी निवडणूक लागली ती संदेश पारकर यांना आम्ही खरं म्हणजे उभं केलं. त्यामागे गेली 10 वर्ष मी विरोधी पक्ष म्हणून काम करतोय. आणि विरोधी पक्ष म्हणून काम करत असताना भ्रष्टाचाराचे मुद्दे असतील, काही चांगल्या गोष्टींचे मुद्दे असतील, हे मी सभागृहात मांडत आलो होतो. आणि ज्यावेळी निवडणूक लागली त्या कणकवली नगरपंचायतची, त्यावेळी आम्ही संदेश पारकर यांना पुढे केलं. आणि या पुढे करण्यामागे नाईक घराण्याचा असेल, आमचा असेल, हा मोलाचा वाटा आहे की त्यांना आम्ही उभं राहिलंच पाहिजे या पद्धतीने एक साकडं घातलं आणि त्यांना उभं केलं. आणि त्यानंतर कणकवली शहर विकास आघाडीची स्थापना झाली. कणकवलीकर त्याच्यात सगळे सहभागी झाले. आणि कणकवलीकर सहभागी झाल्यानंतर त्यावेळी ठरवलं होतं की कोणी ह्या शहर विकास आघाडीला पाठिंबा दिला तो घ्यायचा. हे संदेश पारकरांनी आम्हाला त्यावेळी सांगितलं. त्यामुळे त्या पद्धतीने जर कोणी पाठिंबा आम्हाला दिला असेल, त्या शहर विकास आघाडीला पाठिंबा दिला असेल, म्हणजे तो आम्हाला पाठिंबा दिला किंवा आम्हाला निवडून आणलं असं होत नाही. त्या शहर विकास आघाडीला पाठिंबा दिलेला होता तो. आणि तो शहर विकास आघाडी पुरताच पाठिंबा त्या ठिकाणी होता. आणि त्यानंतर संदेश पारकर आमचे शहर विकास आघाडीचे निवडून आले. काही लोकांनी काल प्रेस घेतली आणि सांगितलं की निवडून येऊन दाखवा परत एकदा. आम्ही सलग 20 वर्ष निवडून येतच आहोत. आणि त्यामुळे कोणाच्या दाखल्याची किंवा कोणाच्या बोलण्याने आम्हाला काय त्यावरती रिॲक्शन द्यायची नाही आहे किंवा बोलायचं नाही आहे. पण तरी पण काही गोष्टी बोलून घेतल्या पाहिजेत. पैसे घेतले हा आरोप केला. राणेंनी कोणाला पैसे वाटले आहेत का? आतापर्यंत रवींद्र चव्हाण यांच्या रूपाने त्या ठिकाणी पैसे राणेंनी वाटले हे आम्ही बघितलेलं आहे. त्यामुळे कोणाला
आणि त्यांनी आरोप असे पण केले की कुठच्या स्टेजवरती आम्ही गेलो होतो, कुठच्या स्टेजवरती आम्ही गेलो होतो, आमदार निलेश राणे यांच्या कुठच्या स्टेजवरती आम्ही गेलो होतो आणि त्या ठिकाणी आम्हाला गेलो ते आमच्या प्रभागामध्ये कधी प्रचाराला आले का, याचं उत्तर आम्हाला त्यांनी द्यावं. कधीच आम्ही त्या ठिकाणी ते प्रचाराला आले नाही, आम्ही त्यांच्या स्टेजवरती गेलो नाही आणि ते सोडून सुद्धा आम्ही त्या ठिकाणी या प्रभागातून आम्ही निवडून आलेलो आहोत. आणि त्यांनीच दाखला दिला होता, यांच्याच आमदारांनी राणेच दाखला दिला होता, काही लोक कुकर्माने आपल्या पडलेली आहेत. त्यामुळे कुठचं कुकर्म आहे हे शोधून काढलं पाहिजे. कारण जर हे पैसे घेतात म्हणून जर आरोप करत असतील तर जनतेलाच या कणकवलीतल्या माहिती आहे की कोणाकोणाचे पैसे ह्याच्या आधी 5 वर्षापूर्वी या जनतेने कोणी भ्रष्टाचार केला, कोणीही भययुक्त कणकवली केली, हे कणकवलीच्या जनतेला माहिती होतं. म्हणूनच कदाचित काही लोकांना पराभवाचा सामना करावा लागला आणि तो पराभव त्यांच्या वाटेला आला. आता तुम्हाला माहिती नसेल तर 50 कोटीची पण ऑफर येऊन गेली, पण ते नाकारून ते उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेबरोबर राहिले आणि त्या ठिकाणी त्यांनी चांगलं आतापर्यंत काम केलेलं आहे. काही रिझल्ट लागतो पण आपण प्रामाणिक राहायचं या दृष्टीने ते राहिले आणि त्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे कोणाच्या दाखल्याची आम्हाला गरज नाही. आम्ही आमच्या जनतेच्या जीवावरती आम्ही त्या ठिकाणी निवडून येतो आणि चांगलं काम केलं तर जनता नक्कीच आम्हाला परत स्वीकारेल असा आम्हाला विश्वास आहे. परत काही लोक डायरेक्ट बोलायला सुद्धा काही लोकांना घाबरतात. त्यामुळे माजी नगराध्यक्ष दुसऱ्यावरती आरोप करतात, पण निलेश राणेंना डायरेक्ट बोलायला वाटतं घाबरतात. त्यामुळे ते दुसऱ्या लोकांवरती आरोप करून आपला राग, जी चिडचिड आहे ती काढण्याचा प्रयत्न करतायत आणि ती चिडचिड आम्हाला दिसते. निवडून आणू शकले असते तर नारायण राणे 2 वेळा पडले नसते. आपल्या विजयामध्ये निलेश राणे यांचा तसूभरही संबंध नाही असं आपणास म्हणायचं आहे. कणकवली शहर विकास आघाडी आम्ही त्यावेळी केलेली होती आणि कणकवली शहर विकास आघाडी ही कणकवलीच्या जनतेने केलेली होती. कणकवलीच्या जनतेच्या आवाजामध्ये आम्ही सर्वजण सामील झालो होतो आणि त्यानंतर कणकवली शहर विकास आघाडीला जर कोण येऊन सपोर्ट करत असेल तर तो नाकारण्याचा, कणकवली शहर एखाद्या जनतेने जी ठरवलेली आघाडी असेल त्याला नाकारण्याचा अधिकार नाही. तर तो अधिकार त्यावेळी जर सपोर्ट देत असेल त्यावेळी सपोर्ट संदेश पारकरांनी घेतला म्हणून काय त्यामध्ये आमच्या विजयामध्ये त्यांचा वाटा आहे हे काय सिद्ध होत नाही. आम्ही कुठच्या त्यांच्या स्टेजवरती गेलो नाही, आम्ही आमच्यासाठी ते काय कुठे आमच्या वॉर्डमध्ये फिरले नाहीत. आपले ज्येष्ठ बंधू माजी आमदार वैभव नाईक यांनी सुद्धा म्हटलं आहे निलेश राणे यांच्या स्टेटमेंटवरती की तसं असेल तर माझ्या बंधूंना राजीनामा द्यायला लागतो आणि निवडून आणून दाखवतो. सिद्ध करा. 2004 पासून जेव्हापासून नगरपंचायत निर्माण झालेली आहे तेव्हापासून आमच्या घरचा सदस्य त्या प्रभागामध्ये नगरसेवक म्हणून निवडून येतो. कोणी असून दे विरोधात किंवा काय असून दे त्या ठिकाणी निवडून येतो. ही माझी 3री टर्म आहे. मी 10 वर्ष विरोधी पक्ष नेता म्हणून या नगरपंचायतमध्ये काम केलं आहे आणि 2014 सालात तर तुम्हाला माहिती आहे सगळे विरोधक एका ठिकाणी होते आणि आम्ही त्या ठिकाणी होतो. तरी पण 4 नगरसेवक 2014 सालात त्या प्रभागामधले आमचे निवडून आले होते. त्यामुळे कोणाच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही. एकंदर तुम्हाला असं म्हणाल की संदेश पारकर जे काही विजय झालेत शहर विकास आघाडी म्हणून त्यांना सपोर्ट केला होता निलेश राणेंनी, त्याच्यामुळे त्यांचा विजय झाला असेल, परंतु तुमच्या वैयक्तिक नाईक बंधूंच्या विजयांमध्ये निलेश राणेंचा शहर विकास आघाडीमध्ये कोणी सपोर्ट केला. आता उद्या कुठच्या पक्षाने, उद्या आमचा जो पक्ष होता बहुजन क्रांती पक्ष, त्यांनी सपोर्ट केला असं ते आम्ही चिन्ह घेतलं होतं त्यांचं, तर त्यांनी सपोर्ट केला तर तो कणकवली शहर विकास आघाडी घेणार ना. कोणीही सपोर्ट केला असता, कणकवलीच्या शहरातल्या आणखी कोणी सपोर्ट केला असता, कणकवलीच्या नागरिकांनी सपोर्ट केला असता
तर कणकवली शहरातली राष्ट्रवादीने सपोर्ट केला, काँग्रेसने सपोर्ट केला, त्यावेळी सगळ्यांनी सपोर्ट केला ना. मग तो न घेण्यामागे कारण काय होतं? कणकवली शहर विकास आघाडी केल्यानंतर एकदा सपोर्ट घेणं, एखाद्या जर त्याच्या बाजूने बोलत असेल तर कणकवली शहर विकास आघाडी म्हणून संदेश पारकरांना सपोर्ट दिला त्यांनी. त्यांनी जे बोलले की आपला खारीचा वाटा आहे, तर निलेश राणे यांचं हे बोलणं खोटं आहे असं तुमचं म्हणणं आहे? असं आहे की आमचे जे प्रभाग आहेत त्या पहिल्यापासून प्रभागामध्ये त्या ठिकाणी आमचं काम चालू आहे. गेली 20 वर्ष त्या प्रभागामध्ये नाईक कुटुंब म्हणून किंवा त्या प्रभागाचा सदस्य म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करतोय. आणि काम करत असताना लोकांशी जोडलेलं नातं हे आम्ही प्रत्येक वेळी सिद्ध केलेलं आहे. तुम्ही जर इतिहास बघितला तर 20 वर्षात आमच्या कुटुंबातले काही सदस्य त्या ठिकाणी निवडून गेलेले आहेत आणि त्याच पद्धतीने आज ह्या प्रभागामध्ये आम्ही निवडून दिलेले आहेत. खरे म्हणजे मिरची कशाला जमते आहे, त्या 3 प्रभागामुळे नगराध्यक्ष निवडून आलेला आहे. ही खरी वस्तुस्थिती आहे. तो प्रत्येक वॉर्डमध्ये मायनस असलेला नगराध्यक्षाचा पदाचा उमेदवार शेवटच्या 4 वॉर्डमध्ये प्लस झाला आहे आणि ही वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे. कणकवलीकरांनी साथ दिली आम्हाला, म्हणून त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आमचे चांगल्या मतांनी त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा.